दिनांक 10 जुलै 2026 कुऱ्हाडी तालुका जिंतूर। कुऱ्हाडी येथील घरकुल लाभार्थीचे पंचायत समिती निवेदन 10 दिवसात कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा। जिंतूर तालुक्यातील कुऱ्हाडी येथील घरकुल लाभार्थी सौ जिजाबाई चांगदेव राठोड यांनी दिनांक 10 जुलै 2026 रोजी पंचायत समिती जिंतूर येथे निवेदन सादर केले। निवेदनात त्यांनी असा आरोप केला आहे की घरकुल योजनेच्या कामासाठी संबंधित ग्रामसेवक आणि ऑपरेटर यांनी पैसे घेतले, मात्र त्यानंतरही घरकुल योजनेची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेली नाही। त्यामुळे त्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचं त्यांनी या निवेदनात नमूद केलंय। निवेदनाद्वारे त्यांनी 10 दिवसांच्या आत घरकुल योजनेची प्रलंबित रक्कम खात्यात जमा करावी, प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी केली आहे। मागण्यांची पूर्तता 10 दिवसात न झाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही त्यांनी निवेदनातून दिला आहे। घरकुल योजनेसंदर्भात अशा प्रकारच्या तक्रारी वेळोवेळी समोर येत असल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे। त्यामुळे या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून कठोर कारवाई होणार का, तक्रारदार महिलेला न्याय मिळणार का आणि तिच्या आवाजाची प्रशासन दखल घेणार का, याकडे कुऱ्हाडी गावासह संपूर्ण परिसराचं लक्ष लागलं आहे। ये तू भी है। घरकुल नाही 12 महिने झाले। घरकुल नाही 12 महिने झाले। आता का करायचे मग? आता आम्ही 12 महिने मी बजर चाकरी करायली मी, मला घर नाही दार नाही काय नाही, मी पुण्यात राहिली। म्हणजे घरकुलचा हप्ता पडला नाही? घरकुलचा हप्ता पडला नाही। घरकुलचा 12 महिने झाले, घरकुलचा हप्ता पडला नाही काय नाही, आणि पैसे देऊन काय कबूल केले नाही। पैसे कोणाला दिले? इरफानला कर्मचारी किती रुपयाचे पैशाची मागणी केली? ते मागणी केली 1000 रुपयाचे। 3000 ते मध्ये गेली 3000 मागणी केली। आता पैसे टाकले नाही, डबकाडी मध्ये बसलेली आहे, माग पुढं कोण नाही, दिवसभर खुरपीत राहते, संध्याकाळी पाणी गळत राहते, मग कुठं का बसावा, काय करावा? हा ग्रामपंचायत समिती सांगतो की घरकुल भेटायला पाहिजे, असे आज 12 महिने झाले पैसे देईन टाकेना समजा